नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 30 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 30 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांचं व्यक्तिमत्व अतिशय नीटनेटकं, टापटीप, स्वच्छ अशा प्रकारचं असतं. मुळातच फॅशन करणं यांना आवडतं, परंतु ती फॅशन सोबर असते. ठळक फॅशन किंवा डार्क फॅशन किंवा अतिआधुनिकता यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत नाही. मात्र सर्वात महत्त्वाचं असतं ती म्हणजे यांची वाणी. याची वाणी प्रासादिक असते. चुकूनही दुसरा दुखावला जाईल अशा प्रकारचे शब्द यांच्या वाणीतून येत नाही. त्यामुळे यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व, यांची वाणी आणि विषयावरती असलेली पकड ही उत्तम असल्याकारणामुळे ह्या व्यक्ती समाजामध्ये प्रसिद्ध असतात. दुसऱ्याला मदत करण्याची गुण असतो तो सुद्धा यांच्यामध्ये खूप विशेष असतो. म्हणजे एखादा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो, तो जर दुःखात असेल तर त्याच्यासाठी धावत जाऊन त्याला मदत करण्याची जो गुण असतो तो यांच्यामध्ये उत्तम असतो. माणूसच काय, पण एखादा प्राणी जरी दुःखात असेल, त्रासात असेल, भुकेलेला असेल तरीसुद्धा त्याला खाऊ पिऊ घालणं किंवा मदत करणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. भूतदया हा यांचा स्थायी भाव आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तींना वाचनाची प्रचंड आवड असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. उच्च शिक्षणाकरता सुद्धा ह्या ज्या व्यक्ती असतात त्या तशा प्रसिद्धच असतात. एखादी गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगण्याची जी लकब असते ती लकब या व्यक्तींचा अंगभूत गुणधर्म असतो. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात ह्या घरापेक्षा घराच्या बाहेर जास्त रमणाऱ्या असतात. म्हणजेच समाजात जास्त रमणाऱ्या असतात. ज्यांना फिरायला भरपूर आवडतं. पैशाच्या संदर्भात खूप काही विचार करणाऱ्या नसतात. त्यामुळे आर्थिक बाबतीत थोड्या मागे पडू शकतात, परंतु या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. अंगभूतीपेक्षा बौद्धिक क्षेत्राशी संबंधित ज्या क्षेत्र आहेत त्यामध्ये या व्यक्ती पुढे जातात. याचप्रमाणे जिद्द चिकाटी ही थोडीशी यांच्यामध्ये आली तर त्यांचं जे करिअर आहे त्या करिअरमध्ये खूप मोठी उंची या व्यक्ती गाठू शकतात. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तरी रिलेशनशिपमध्ये थोडा विचार करून येतात, मात्र रिलेशनशिप अतिशय व्यवस्थितपणे पार पडतात. इथे सुद्धा यांचा एक गुण खूप चांगला असतो, तो म्हणजे रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर, रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर या व्यक्ती समोरच्याला माफ करतात. त्याच्याकडून बदला घेणं किंवा त्याच्याप्रती वेगळं काही बोललं जाणं हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याला माफ करणं हा गुणधर्म यांच्यामध्ये अतिशय चांगला असतो. त्यामुळे या व्यक्ती कोणाच्याही वाकड्यात जात नाही किंवा यांचं कोणाशी वाकडंही नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरावर भक्ती असणं किंवा भक्ती करणं हा यांचा स्थायी भाव आहे. ईश्वर भक्त असतात, सरळ चालणारे असतात. एखाद्याच्या वाकड्यात जाणं किंवा वेगळा उलट विचार करणं हा भाग यांच्यामध्ये नसतो. ट्रस्टवर्दी असतात. म्हणजे या व्यक्तींवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. जी गोष्ट यांच्या हृदयात असतात तीच ओठांवर असते. दुटप्पी म्हणा, दुटप्पी वर्तन हे यांच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला कधीही दिसणार नाही. त्यामुळे विश्वासार्हता हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. फक्त थोडंसं खाण्यापिण्याच्या जे सवयी असण्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खाण्यापिण्याची आवड यांच्यामध्ये थोडी जास्त असते आणि त्यामुळे लठ्ठपणाकडे ह्या ज्या व्यक्ती असतील त्या वळू शकतात. तर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या व्यक्तींची जी संतती असते ती जीवनामध्ये खूप मोठी होणं, नावारूपास येणं हा भाग होऊ शकतो. येणाऱ्या वर्षामध्ये जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये विवाह ठरणं, प्रत्यक्ष विवाह होणं, त्याचप्रमाणे अडकलेली कामं पूर्णत्वाला जाणं, काही चांगले लाभ मिळणं, महत्त्वपूर्ण गुंतवणूक होणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतात. तर मित्रांनो, हे होतं 30 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले विचार. धन्यवाद.